नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजचा व्हिडिओ सुरू करत असताना एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल हलक्यात घेऊ नका, कारण आज जी माहिती देणार आहे ती अनेकांना धक्का देणारी आहे। आता खरंच सरकारनं असा निर्णय घेतला का की पुन्हा कागदावरच सगळं थांबणार आहे? पहा, लक्षात घ्या, सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, पण तो निर्णय सरकारने घेतलेला असून त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की तो निर्णय फक्त कागदावरच थांबेल, यासंबंधी आज अत्यंत महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। पहा, सरकारचं म्हणणं आहे की घरपट्टी आणि पाणीपट्टी यामध्ये निम्मी सूट मिळणार आहे, पण ती नेमकी कोणाला भेटणार? आता सगळ्यांना ही फक्त निवडक लोकांनाच भेटणार आहे का असं वाटत असेल? शासन निर्णय आला म्हणतात, पण तो सामान्य माणसांपर्यंत पोहोचणार आहे का? याच्याबद्दल सुद्धा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। आणि सगळ्यात मोठा प्रश्न, डिसेंबरचा हप्ता खरंच येणार आहे का की पुन्हा थोडा दिवस थांबा हेच उत्तर मिळणार आहे? जे पैसे मिळायला हवेत ते कधी मिळणार? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर खरंच ही गोष्ट तुम्हाला समजेल। तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ खास करून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच दिलासादायक ठरणार आहे, कारण राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाची बातमी देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हा काही साधा निर्णय नाही, तर प्रत्यक्ष शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे GR निघालेला आहे। आता तुम्हाला माहीतच आहे की कोणत्याही निर्णय प्रत्यक्षात लागू व्हायला असेल तर शासन निर्णय येणे फार गरजेचे असतं, आणि आता तो टप्पा पूर्ण झालेला आहे। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे कुटुंब लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक सकारात्मक आणि मोठा निर्णय घेतला। आता हा निर्णय संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलेला असल्यामुळे आता पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच समाधान देणारी आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे सविस्तर आणि महत्त्वाची बातमी आपण समजून घेणार आहोत। आणि मित्रांनो, जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण इथे तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट, राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय तसेच दर महिन्याच्या हप्त्याबद्दलची ताजी माहिती सर्वात आधी मिळते। त्यामुळे कुठलीही महत्त्वाची अपडेट चुकू देऊ नका, यासाठी सबस्क्राईब करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। चला तर मग आता व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे आपण सविस्तरपणे डिटेलमध्ये पाहूया। आता इथे नेमकं काय निर्णय घेण्यात आला हे थोडक्यात आणि सोप्या शब्दात घेऊ। संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी म्हणजे विधवा महिला, दिव्यांग बांधव, श्रावण बाळ सेवा योजनेतील लाभार्थी तसेच वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला। सरकारकडून आता या सर्व लाभार्थ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी थेट 50% सूट देण्यात येणार आहे। आता मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही एकदम बरोबर ऐकलं आहे। घराचा कर असो किंवा पाण्याचे बिल असो, या दोन्ही ठिकाणी आता निम्मा खर्च माफ होणार आहे। अनेक जण विचारतील की सवलत आधीपासून मिळत होती का? तर याचे उत्तर आहे नाही। याआधी ही सवलत लागू नव्हती। विधवा महिला असोत की दिव्यांग व्यक्ती असोत किंवा श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असोत, यांना घरपट्टीत आणि पाणीपट्टीत कोणतीही ठोस सवलत पूर्ण दिली जात नव्हती। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना राबवण्यात येत असून त्याच अभियानाअंतर्गत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयापासून निराधार कुटुंबांना ग्रामपंचायत स्तरावर आकारल्या जाणाऱ्या घरपट्टीतील 50% सूट देण्यात येणार आहे। आता या ठिकाणी विशेष म्हणजे या सवलतीबद्दलचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR देखील सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे।
आता जर आपण शासन निर्णयाकडे पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत असलेल्या नियमांमधून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला. म्हणजेच या निर्णय केवळ घोषणा नसून कायदेशीर चौकटीत घेतलेला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार असलेला निर्णय आहे. त्यामुळे पुढील काळात याचा फायदा लाभार्थ्यांना प्रत्यक्षात मिळताना दिसतो. आता नेमका निर्णय काय आहे तो थोड्या सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील निवासी मालमत्ता धारकांसाठी सरकारने एक मोठी सवलतीची संधी उपलब्ध करून दिली. ज्या नागरिकांनी सन 1925 ते 26 कदाचित 2025 ते 26 असावा या चालू आर्थिक वर्षातील घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर याची संपूर्ण रक्कम भरायची आहे आणि त्यासोबतच दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीची जी काही थकबाकी रक्कम आहे त्या थकबाकीपैकी किमान 50% रक्कम जर एकर कमी ग्रामपंचायतीकडे जमा केली तर उर्वरित मूळ थकबाकीवर थेट 50% सूट भेटणार आहे. म्हणजे इथं थोडक्यात सांगायचं झालं तर चालू वर्षाचा पूर्ण कर भरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्या, सवलत केवळ चालू वर्षापुरती नाही तर मागील अनेक वर्षापासून तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असेल तरी सुद्धा त्यावर थेट 50% सूट भेटणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबासाठी हा निर्णय अतिशय मोठा दिलासादायक ठरणार आहे. ही माहिती ग्रामपंचायतीकडून सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाईलच, याची काही गॅरंटी नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा ग्रामपंचायतीचे हद्दीत राहत असाल तर या 50% सवलतीचा नक्की फायदा घ्या. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासन वेगवेगळ्या स्वरूपात मदत देत आहे. अनेक योजना खास याच लाभार्थ्यांसाठी राबवल्या जातात पण त्याची माहिती वेळेवर मिळत नाही. अगदी काल सुद्धा राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. दिव्यांग व्यक्तीसाठी विवाहासाठी थेट 2.5 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. विवाह प्रोत्साहन योजना, जर दिव्यांग आणि अदिव्यांग व्यक्ती यांचा विवाह झाला तर त्यांच्यासाठी 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे. हप्त्याच्या वितरणाबाबत अपडेट. सध्या लाभार्थ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्नचिन्हाने आपल्या मनात निर्माण झालेला असेल तर वाढीव हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हप्त्यात 2,000 रुपयाची वाढ करण्यात आली. थकीत रक्कम, ज्यांना ऑक्टोबरचा वाढीव हप्ता मिळालेला नाही त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 7,500 रुपये एकत्र मिळणार का? तसेच ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 5,000 रुपये जमा होणार का, असे प्रश्न विचारले जात आहेत. सध्याची स्थिती, सध्या फक्त चालू महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मागील महिन्याची थकीत रक्कम एकत्रित देण्याऐवजी फक्त सध्याची रक्कमच दिली जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामागे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितलेले जात आहे. विलंब, 12 तारखेपर्यंत वितरण सुरू होईल असा अंदाज होता पण 15 तारीख उलटून गेली तरी पैसे जमा झालेले नाही. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कोणतीही अधिकृत शासन निर्णय जाहीर आलेला नाही. ज्या क्षणी शासन निर्णय जाहीर होईल आणि पोर्टलवर अधिकृत तारीख येईल त्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होईल. शासन निर्णय आल्यानंतर साधारण 2 ते 4 दिवसात रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अधिकृत अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.